सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा 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 आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंद आवडीने लाज भय शंका दुराविला मान 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 न कळे साधन या परते कळे साधन या परते न साधन या परते तुका म्हणे आता फुल्या सायाचे म्हणे आता पुल्यासा तुका म्हणे आता फुल्या सायाचे म्हणे आता पुल्यासा या आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीश सांभाळावे जगदीश सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे बुडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे बुडे आपुलिया मनाचे आनंदे आवडीने मनाच्या आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे वडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असा हा चार चरणाचा जीवाला झालेलं वैष्णवाच्या संगतीतलं सुख
त्या सुखाचा संवाद देवाबरोबर करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठल. या अभंगामधून तुकाराम महाराज जगाच्या मालकाच्या समोर उभे राहतात आणि समोर उभे राहिल्याच्या नंतर सांगतात की देवा, मला ह्याच्यापेक्षा आता काही मिळवायची इच्छा राहिली नाही. काय मिळवायची इच्छा राहिली नाही? का तर मला वैष्णवाची संगत प्राप्त झाली आणि वैष्णवाची संगत प्राप्त झाल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणाला एवढा आनंद झाला की मला आता असं वाटतं जगातले सर्व सुख माझ्या चरणाशी किंवा माझ्या अंतःकरणामध्ये साठवलेले आहेत. म्हणून मला तुझ्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा राहिलेली नाही. आणि ते सुख एवढं प्राप्त झालं की त्या सुखाच्या भरामध्ये किंवा त्या सुखाच्या आनंदाच्या भरामध्ये मी गायन करायला लागलो, नाचायला लागलो आणि उड्या मारायला लागलो. या तीनही क्रिया जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की देवा, मला ते सुख प्राप्त झाल्याच्या नंतर मी ते उपभोगत असताना, तो आनंद व्यक्त करत असताना त्या क्रिया करायला लागलो. मग जगाच्या मालकानं विचारलं, तुकाराम महाराज, हे सगळं सुख मिळाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे जेवढे काही सुख प्राप्त झाले असतील त्या सुखामध्ये तुम्ही तुमच्या आनंदाच्या भरामध्ये गायन करायला लागलात, नाचायला लागलात, उड्या मारायला लागलात. त्याच्यासाठी सगळ्या क्रिया करत असताना बहुतेक तुमच्या चित्तामध्ये जेवढं सुख प्राप्त झालं त्या भरामध्ये त्याच्यामध्ये आवड आहे का सवड आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, ह्या सगळ्या क्रिया करत असताना मी त्या क्रिया आवडीने करतोय. गुण गायीन आवडीने. प्रत्येक गोष्ट ही परमार्थातली ही आवडीने असली पाहिजे, त्याच्यामध्ये सवड नसावी. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या मनाच्या छंदामध्ये ती आवड निर्माण केलेली आहे आणि गायन करतोय, नाचायला लागलोय, उड्या मारायला लागलोय. आणि उड्या मारायला लागलोय हा शब्द उच्चारल्याच्या नंतर मग मात्र जगाच्या मालकानं प्रश्न केला, तुकाराम महाराज, अशा या नाचण्या गाण्यामध्ये, उड्या मारण्यामध्ये व्यवहाराच्या दृष्टीनं तुम्हाला कधी जगाच्या दृष्टीनं लज्जा, भीती, शंका तुमच्या मनामध्ये येते का नाही? अहो, व्यवहाराच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर लोक तुम्हाला वेडं म्हणतील ना, हे असं उड्या मारण्यामध्ये तुम्ही काही सामान्य नाही आहेत. तुकाराम महाराज म्हणले, देवा, कोणाला आम्हाला ह्याच्यामध्ये अडकवताय? लज्जा, भीती, शंका ह्याच्या पुढं आमची वृत्ती गेलेली आहे आणि ह्या वृत्तीमध्ये आम्ही न अडकता आमच्या ठिकाणी लज्जाही नाही, भीती नाही, शंका नाही. आणि मानाचं म्हणत असाल तर आम्हाला मानदंभ चेष्टा आहे तो शुकरांची विष्ठा, म्हणजे मानाच्या बाबतीत आम्ही शुकरांची विष्ठेच्या प्रमाणे त्या मानाला समजतो, म्हणून आम्हाला त्याची सुद्धा चिंता वाटत नाही. मग तुकाराम महाराजाला देवानं प्रश्न केला, म्हणले, तुकाराम महाराज, हे सगळं जर तुम्हाला त्या वैष्णवाच्या संगतीत प्राप्त होत असेल तर मग तुम्ही हे गारानं माझ्याकडे का बरं घेऊन आलात किंवा वैष्णवाचं कौतुक माझ्यासमोर येऊन का बरं करताय? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा, हे सगळं जरी सुख मला प्राप्त झालं असेल तर मिळालेलं सुख हे माझं प्रारब्ध आहे. पण प्रारब्धानं मिळालेल्या गोष्टी सगळंच आपल्याकडे राहतील असं काही सांगता येत नाही. कधी कधी आपल्याला प्रारब्धानं काही मिळत असते, पण प्रारब्धानं मिळालेल्या वस्तू, प्रारब्धानं मिळालेल्या गोष्टी ह्या जशाच तशा जर ठेवून घ्यायच्या असतील, जशाच तशा जर ह्या टिकवायच्या असतील तर त्याला सांभाळणारा तरी तू आहे ना, म्हणून तुझ्या समोर गातोय. म्हणून तुला सांगतोय की तुका म्हणे, आता आपुल्या सायासे, देवा, तुझ्या सायासनं आम्हाला आता सांभाळलं पाहिजे. आणि हे जर तू माझ्यासाठी एवढं केलं तर मग गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. विठ्ठल 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 विठ्ठल